नवी मुंबईतील उरण येथील 22 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्या झाल्यानंतर तिच्या मृतदेहाची विटंबना देखील करण्यात आली होती. यशश्री हिच्या कुटुंबाकडून तिच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. आरोपीवर कडक कारवाई व्हावी जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नये. संशयित आरोपी अनेक वर्ष आपल्या मुलीला नाहक त्रास देत असल्याने त्याच्या विरोधात 2019ला पोलीस तक्रार देखील दाखल केली होती, असे यशश्रीच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे. त्याने केलेले कृत्य खूप वाईट असून या नराधमाला फाशी मिळावी अशी भावना कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. की फेसबुकवरती न प्रकारची फेक नरेटिव्ह आमच्या मुलीबद्दल बोलली जाते. अरे या मुलीची काय चुकी आहे? पॉस्को खाली बापाने केस दाखल केली. का दाखल केली? पॉस्को खाली केस दाखल केली कारण मुलगी अल्पवयाची होती. अल्पवयाची होती म्हणून ती बापाकडे आली. बापाने तिला पोलीस स्टेशनमध्ये नेलं. त्याच्याकडे केस दाखल झाली 2019 मध्ये. तो आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्याच्या नंतर देखील त्याने सतत त्या मुलीला सतवायचा प्रयत्न केला. एक दोन वेळेस त्या वडिलाने त्याला समजायचा देखील प्रयत्न केला, पण त्याने त्याच्या डोक्यामध्ये तो डाव ठेवला. बांधवांनो, तुमच्या या सर्व लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी कळू इच्छितो की ही पहिली घटना नाहीये. 1 महिन्याच्या अगोदर मानखुर्ची आमची पूनम, तिचं प्रेत इथे सापडलं या उरणच्या खाडीमध्ये. तिला मानणारा पण मुसलमानच होता. आता हा देखील त्याच समाजाचा आहे. आम्ही समाजाबद्दल बोलत नाही, पण हे लोक का आमच्या मुलीवरती, हे लोकच का असं टार्गेट करत आहे? आणि अरे हे कसलं प्रेम आहे? मुलीला जाळलं, मुलीला हे केलं, मुलीचा चेहरा फोटो बघितल्यानंतर डोळे असे म्हणजे असं काय बोलू तुम्हाला. या प्रकारे आज आईने बघितला चेहरा बघायला, आम्ही हिम्मत नाही करू शकलो तिला दाखवायला. Follow News, OTIC News. Thanks for watching.